या घटकावर अवलंबून आहे. सरासरी म्हणजे काय? जर एखाद्या गोष्टीची जर आपल्याला वाटणी करायची असेल तर त्या वाटणीचे आपल्याला समान भाग करायचे असतील आणि त्या आलेल्या संख्येला आपण सरासरी असं म्हणतो. म्हणजे त्या दिलेल्या एकूण संख्यांनी त्या संख्येला भागलं की सरासरी मिळते. म्हणजे पहा, दिलेल्या घटक संख्यांच्या बेरजेला दिलेल्या एकूण घटकांनी किंवा त्या संख्यांनी भागले असता सरासरी मिळते. सरासरीलाच मध्यमान असेही म्हणतात. समजा काही संख्या दिलेल्या आहेत, त्या संख्यांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला किती संख्या दिल्या त्या एकूण संख्यांनी त्या दिलेल्या संख्यांच्या बेरजेला भागायचं, म्हणजेच आपल्याला सरासरी मिळते. तर सरासरीचं एक सूत्र आहे. कसं आहे पहा, सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज. सर्व म्हणजे कोण्या? ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. सरासरी म्हणजे काय? दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. हे झालं सरासरीचं सूत्र. समजा आपल्याला या सर्व संख्यांची बेरीज काढायची असेल तर काय करावं लागेल? पहा, बेरीज बरोबर, बेरीज म्हणजे दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज बरोबर काय? याच्या बरोबर काय? सरासरी. सरासरीला सरासरी गुणिले हे एकूण संख्या काय आहे? भागिले आहे इथं, तर इथे काय होणार? गुणिले, म्हणून एकूण संख्या येते. तर आता पाहूया तिसरं एक सूत्र याच्यामधलं. तर समजा आता आपल्याला एकूण संख्या जर काढायची असतील, एकूण संख्या. आता एकूण संख्या काढत असताना काय? सर्व संख्यांची बेरीज, सर्व संख्यांची बेरीज भागिले सरासरी. आपल्याला कधी कधी उदाहरणामध्ये सरासरी दिलेली असते, त्या संख्यांची बेरीज दिलेली असते, एकूण संख्या काढायची. म्हणजे एकूण संख्या बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले सरासरी. आणखीन एक सूत्र आहे याच्यामध्ये 4 नंबर. तासी वेग बरोबर अंतर भागिले वेळ. हे सुद्धा एक प्रकारची काय आहे? सरासरीच आहे. म्हणजे ही सुद्धा एक प्रकारची सरासरीच आहे किंवा असते. ताशी वेळ काढायचा असेल तर अंतर भागिले वेळ, तर आपल्याला ताशी वेळ निघून जातो. तर या 4 सूत्रांचा उपयोग आपल्याला सरासरी या घटकामध्ये करावा लागतो. आता आपण एक उदाहरण पाहूया. पहा उदाहरण 1 2 3 4 5 या संख्यांची सरासरी काढा. आताच आपण बघितलं सरासरी काढायची. सरासरी काढण्याचे सूत्र काय? सरासरी बरोबर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आता पहा, सर्व संख्यांची बेरीज काय आहे? म्हणजे संख्या आहेत बघा, 1 + 2 + 3 + 4 + 5. एकूण किती संख्या आहेत? 1 2 3 4 5. म्हणजे त्याला 5 ने भागायचं. तर आता याची आपण बेरीज करूया. पहा 1 + 2 3 3 + 3 6 6 × 4 10 10 × 5 15 भागिले 5. या 5 ने 15 ला भागायचं. पहा 5 × 1 5 5 × 3 15. म्हणजे सरासरी किती आली? या संख्यांची सरासरी आली 3. त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन एक याच्यामध्ये नियम आहे. कसा आहे?
समजा दिलेल्या संख्या जर क्रमवार असतील तर त्यातील मधोमध संख्या ही त्यांची सरासरी असते. पहा तर या दिलेल्या संख्या कशा आहेत, क्रमवार आहेत. म्हणजे यामधील मधोमध संख्या कोणती आहे, हा 3 आहे. इकडे दोन संख्या आहेत, इकडे दोन, म्हणजे हा 3. म्हणजे ऑटोमॅटिक जर दिलेली संख्या या क्रमवार असतील तर मधोमध संख्या कशी असते, या संख्यांची सरासरी. आपण हे सूत्रामध्ये ठेवून उत्तर काढलं 3 आलं. डायरेक्ट जर आपण निरीक्षणाने बघितलं तर मधोमध संख्या कोणती आहे, 3. म्हणजे या संख्येची 3 ही काय झाली, सरासरी झाली. आता आणखीन एक पुढे पाहूया. जर दिलेल्या संख्या क्रमवार असतील आणि त्यांची संख्या जर विषम असेल तर त्यातील मधली संख्या ही सरासरी असते. तर आता आपण पाहूया दिलेल्या संख्या क्रमवार कशा पहा, 1 3 5 7 आणि 9 या संख्या आहेत. पण या संख्या कशा आहेत, विषम आहेत. या संख्या विषम असतील तर त्यातली मधली संख्या ही सरासरी. मधली संख्या कोणती आहे, 5. ही मधली संख्या सरासरी, म्हणजे सरासरी काय झाली, 5 झाली. पहा आता हेच गणित जर आपण सूत्रामध्ये ठेवलं तर पहा सरासरी बरोबर 1 + 3 + 5 + 7 + 9 भागिले किती संख्या आहे, 5 म्हणून 5 बरोबर. पहा त्याची बेरीज करूया आपण. 1 + 3 4, 4 + 5 9, 9 + 7 16, 16 + 9 25 भागिले 5, 5 × 5 5 × 5 25 म्हणजे 5. सरासरी किती आली, 5. म्हणजे अशा पद्धतीनं जर दिलेल्या संख्या क्रमवार असतील आणि त्यांची संख्या जर विषम असेल तर त्यातील मधोमध संख्या ही काय असते, त्या संख्यांची सरासरी असते. 3 नंबर, जर दिलेल्या संख्या क्रमवार असतील आणि त्यांची संख्या सम असेल तर त्यातील मधल्या दोन संख्यांमधील त्यांची सरासरी असते. समजा आता उदाहरणामध्ये 2 4 6 8 10 आणि 12 दिलेल्या संख्या कशा आहेत, क्रमवार आहेत. पण कोणत्या आहेत, त्या समसंख्या आहेत. समसंख्या आहेत तर यातल्या मधल्या दोन संख्यांमधील, म्हणजे मधल्या दोन संख्या कोणत्या आहेत, 6 आणि 8. या मधल्या दोन संख्यांमधील त्यांची सरासरी असते. म्हणजे या मधल्या दोन संख्यांमधील काय येणार, इथे 5 6. तर या क्रमवार समसंख्यांची सरासरी काय येणार, 7. उदाहरणार्थ आपण पाहूया. पहा सरासरी बरोबर सूत्र काय, सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. म्हणजे आता इथे लिहिण्यापेक्षा आपण डायरेक्ट संख्याची बेरीज करूया. पहा 2 + 4 + 6 + 8 + 10 + 12 भागिले किती संख्या आहेत या, 1 2 3 4 5 6 म्हणून एकूण संख्या 6 बरोबर. तर यांची आपण बेरीज करूया. 2 × 4 6, 6 × 6 12, 12 × 8 20, 20 × 30, 30 × 12 42. म्हणजे 42/6. त्या 6 ने 42 ला भागा, 6 × 1 6, 6 × 7 42. म्हणजे संख्या किती निघाली त्यांची सरासरी, 7. म्हणजे पहा मधल्या दोन संख्यांची सरासरी 7. तर अशा पद्धतीनं आपण सरासरी कशी असते, त्यांचे सूत्र आणि समसंख्या विषम संख्या असेल तर त्यांची सरासरी कशी असते, हा अभ्यास आपण शिकलेला आहे. आता आपण स्वाध्याय 2.5 मधील गणितांचा अभ्यास करूया. पहिलं गणित आहे, पहिल्या 4 विषम संख्यांची सरासरी किती. तर पहिल्या 4 विषम संख्या कोणत्या आहेत, 1 3 5 7. या 4 विषम संख्या म्हणून लिहूया 1 3 5 7. या 4 विषम संख्या यांची सरासरी किती. तर सरासरी बरोबर सूत्र माहिती आहे तुम्हाला काय, सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. म्हणजे सर्व संख्या किती आहेत, 4. म्हणजे यांची बेरीज करूया. 1 + 3 + 5 + 7 भागिले किती संख्या आहेत, 4 म्हणून भागिले 4 बरोबर. पहा याची बेरीज करूया. 1 × 3 4, 4 × 5 9, 9 × 7 16, 16 भागिले 4, 4 × 1 4, 4 × 4 16. म्हणजे सरासरी किती आली, पहिल्या 4 विषम संख्यांची सरासरी 4. तर पहा यामध्ये दुसरं एक आहे की पहिल्या 4 विषम संख्यांची सरासरी किती आली, 4च आली.
जर समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला की पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी किती, तर त्याचं उत्तर येणार 6च. म्हणजे पहिल्या कितीही विषम संख्या विचारल्या, त्या किती दिलेल्या आहेत, किती संख्यांची सरासरी विचारली तेवढीच त्यांची सरासरी निघते. हे कृती ध्यानामध्ये ठेवायची. म्हणजे 6 जर इथं पहिल्या 8 विषम संख्यांची सरासरी म्हणलं त्यावेळेस किती संख्यांची सरासरी येणार, 8च येणार. तर अशा पद्धतीनं यामध्ये हे एक ध्यानामध्ये ठेवायचं. आता आपण दुसऱ्या गणिताचा अभ्यास करूया. पहा 10, 19, 21, 22 आणि 28 या संख्यांची सरासरी किती आहे. तर सरासरी बरोबर सूत्र काय आहे, सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज. म्हणजे पहा 10 अधिक 19 अधिक 21 अधिक 22 अधिक 28 भागिले किती संख्या आहेत, 1 2 3 4 5 म्हणजे भागिले 5. आता पहा यांची आपण काय करूया, आता बेरीज करूया. पहा 10 19 29 29 आणि 21 50 50 आणि 22 72 72 आणि 28 100 भागिले 5. पहा 5 1 5 5 2 10 0 ला 0 म्हणजे सरासरी किती निघाली, सरासरी बरोबर 20. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. यानंतर तिसरा गणित बघूया. एका वर्गातील पहिल्या 3 मुलांचे सरासरी वय 13.5 वर्ष आहे. त्यापैकी पहिल्या दोघांच्या वयांची बेरीज 25 वर्ष आहे, तर तिसऱ्या मुलाचे वय किती. म्हणजे पहा या गणितामध्ये एका वर्गात किती मुले आहेत, 3. त्या 3 मुलांचे सरासरी वय किती आहे, 13.5 वर्ष. म्हणजे या ठिकाणी सरासरी दिलेली आहे आपल्याला 13.5 वर्ष. त्यापैकी पहिल्या दोघांच्या वयांची बेरीज दिली आहे 25 वर्ष. तिसऱ्याचे वय आपल्याला काढायचे. तर या ठिकाणी आपण ते 4 सूत्र शिकले. त्यापैकी कोणतं सूत्र इथे उपयोगाला येईल आपल्याला, तर बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या हे सूत्र इथे उपयोगाला येतं. पण इथे बेरीज नाही दिली आपल्याला. काय आपल्याला 3 मुलांचे वय म्हणजे पहा 3 मुलांचे वय वर्ष. 3 मुलांचे वय वर्ष बरोबर सूत्र काय राहतं, सरासरी गुणिले मुलांची संख्या. पहा आता 3 मुलांचं वय काढत असताना सरासरी किती दिलेली आहे, 13.5 गुणिले मुलांची संख्या किती आहे, 3. का 3 गुणिले 3. आता गुणाकार करूया. पहा 3 5 15 15 ला 5 हातचा 1 3 3 9 1 10 10 ला 0 हातचा 1 3 1 3 हातचा 1 40 म्हणजे 4 म्हणजे 13.5 म्हणजे 40.5 वर्ष हे तिन्ही मुलांचं वय झालं. पण त्यापैकी दोघांच्या वयांची बेरीज दिलेली आहे. पहा 2 मुलांच्या वयांची बेरीज किती दिलेली आहे, 25 वर्ष. तर आता सरळ सरळ आपल्याला उत्तर निघून जाते. कसं 3 मुलांचं वय 40.5 वर्ष, त्यापैकी 2 मुलांचं वय 25 वर्ष, तर तिसऱ्या मुलाचं वय निघून जाते. कसं पहा तिसऱ्या मुलाचे वय बरोबर त्या 40.5 मधून हे 25 काय करायचं, वजा करायचं. म्हणजे तिघांच्या वयांच्या बेरजेमधून दोघांच्या वयाची जी बेरीज आहे ती काय करायची, वजा करायची. म्हणजे पहा 40.5 आणि आता 25 ला 25 लिहायचे 40 ठिकाणी. याच्या पुढे आता दशांश पॉईंट 5 असल्यामुळे इथं सुद्धा काहीच नाही म्हणजे 0 दशांश म्हणजे दशांश पॉईंट 0 येणार, याची वजाबाकी. 5 ला 5 दशांश ला दशांश, शून्यातून 5 जात नाही म्हणून काय केलं, या 3 मध्ये 1 इथं घेतले, इथं झाले 10, इथं झाले 3, 10 मधून 5 गेले 5 राहिले आणि 3 मधून 2 गेले 1 राहिले. म्हणजेच तिसऱ्या मुलाचे वय आहे 15.5 वर्ष म्हणजे 15.5 वर्ष. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. त्यानंतरचं गणित पहा. 3 संख्यांची सरासरी 12 आहे. म्हणजे येथे पण आपल्याला सरासरी दिलेली आहे. त्यातल्या 2 संख्या जर 13 आणि 15 या आहेत तर तिसरी संख्या कोणती. म्हणजे पहा
या ठिकाणी दोन संख्या दिलेल्या आहेत 13 आणि 15. सरासरी दिलेली आहे. तिसरी संख्या काढायची आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या या सूत्राचा वापर करायचा. सरासरी किती आहे? 12 गुणिले एकूण संख्या किती आहे? 3 आहे. 3 आहे म्हणून इथं लिहायचं 3. बघा 12 3 36. म्हणजे बेरीज किती आली? 3 संख्यांची 36. त्यापैकी दोन संख्या दिलेल्या आहेत. तर आपल्याला दोन संख्यांची बेरीज करायची. म्हणून दोन संख्यांची बेरीज बरोबर पहा. त्या दोन संख्या आहेत 13 आणि 28. पहा तर आता दोन संख्यांची बेरीज निघाली. तीन संख्यांची बेरीज 36 2 ची 28. तर 36 मधून 28 वजा करायची म्हणजे तिसरी संख्या येऊन जाते. म्हणून तिसरी संख्या बरोबर 36 मधून 28 वजा करायची. म्हणजे पहा आता 36 मधून 28 गेले किती राहतात? 8. म्हणजेच ही तिसरी संख्या आहे 8. यानंतरचं गणित आहे एक सायकल स्वार 5 तासात 50 किलोमीटर अंतर जातो. 5 तासात किती? 50 किलोमीटर अंतर जातो. तर त्याचा सरासरी वेग काढा. आपण सुरुवातीला सरासरी शिकत असताना पाहिलं की तासी वेग बरोबर एक सूत्र आहे. तासी वेग बरोबर अंतर भागिले वेळ या सूत्राचा या गणितात उपयोग होतो. पहा अंतर किती आहे? 50 किलोमीटर. वेळ म्हणजे किती तासामध्ये त्याने पार केलं अंतर? 5. तर त्याचा सरासरी वेग काढायचा. दर तासाला वेग काढायचा. पहा 5 1 5 5 1 5 5 0 0 म्हणजे 10. म्हणजेच दर तासी वेग बरोबर 10 किलोमीटर. म्हणजे तो सायकल स्वार एका तासामध्ये 10 किलोमीटर जातो. म्हणजेच ही त्याची सरासरी आहे. पहा सहावं गणित. तीन संख्यांची सरासरी 8 आहे. त्यापैकी पहिल्या दोन संख्या 5 आणि 12 असतील तर तिसरी संख्या कोणती? येथे पण सरासरी दिलेली आहे. संख्या किती आहे? 3. म्हणजेच पहा तीन संख्यांची बेरीज म्हणजे बेरीज बरोबर काय येणार सूत्र? सरासरी गुणिले एकूण संख्या. सरासरी किती आहे? 8. एकूण संख्या 3. 8 3 24. त्यापैकी पहिल्या दोन संख्या 5 आणि 12. म्हणजेच मग या दोन संख्यांची बेरीज इथल्या तीन संख्यांची बेरीज दोन संख्यांची बेरीज बरोबर किती आहेत? 5 आणि 12. 5 अधिक 12 12 आणि 5 17. तर आता तिसरी संख्या काढायची. म्हणून तिसरी संख्या बरोबर या तीन संख्यामधून दोन संख्या वजा करायच्या. म्हणजे पहा 24 वजा 17. म्हणजे पहा आता 24 मधून 17 गेले किती राहतात? 7. म्हणजे तिसरी संख्या आहे 7. म्हणजे पहिली 5 12 आणि 7 अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येतं. आता पाहूया पुढचं गणित. 3 पोत्यांच्या वजनाची सरासरी 98.5 किलोग्रॅम आहे. त्यातील 2 पोत्यांच्या वजनाची बेरीज 196 किलोग्रॅम असल्यास तिसऱ्याचे वजन काढा. म्हणजे या ठिकाणी 3 पोते दिलेले आहेत. त्या 3 पोत्यांच्या वजनाची सरासरी किती आहे? 98.5 किलोग्रॅम आहे. त्यातील 2 पोत्यांच्या वजनांची बेरीज 196 किलोग्रॅम आहे. तिसऱ्याचे वजन म्हणजे याच्या पूर्वी सारखंच गणित आहे. कसं पहा तर 3 पोत्यांच्या वजनांची बेरीज बरोबर सूत्र काय? सरासरी गुणिले
एकूण पोते पहा सरासरी किती 98.5 गुणिले एकूण पोते 3 याचा गुणाकार करूया 3 5 15 15 ला 5 हातचे आले 1 3 8 24 24 आणि 1 25 25 ला 5 हातचे आले 2 3 9 27 27 आणि 2 29 येथे एका स्थळांतर दशांश आहे म्हणजे पहा तर इथे सुद्धा एका स्थळांतर दशांश देऊया म्हणजे या तिन्ही पोत्यांचं वजन झालं 295.5 किलोग्रॅम 3 पोत्याचं वजन आपण काढलं आता त्यापैकी 2 पोत्याचं वजन दिलेलं आहे म्हणून 2 पोत्यांच्या वजनाची बेरीज किती आहे 196 किलोग्रॅम म्हणजे आता 3 पोत्याच्या वजनामधून 2 पोत्याचं वजन काय करायचं कमी करायचं म्हणजेच तिसऱ्या पोत्याचे वजन म्हणून तिसऱ्या पोत्याचे वजन बरोबर 295.5 वजा 196 हे आपल्याला वजा करायचं तर पहा आपण उभ्या मांडणीमध्ये वजाबाकी करूया इथे सुद्धा 196 295 ची खाली 196 लिहायचं एका स्थळांतर दशांशामध्ये सुद्धा 0 दशांश आपण देऊया याची वजाबाकी करूया 5 मधून 0 गेले 5 राहिले दशांश दशांश 5 मधून 6 जात नाहीत या 9 मधला 1 इथे घेतला इथे झाले 15 या 9 च्या ठिकाणी राहिले 8 15 तून 6 गेले किती राहतात 9 राहतात म्हणजे आता 8 मधून 9 आणखीन जात नाहीत पण या 2 मधला 1 इथे घेतला इथे राहिला शिल्लक 1 18 तून 9 गेले किती राहतात 9 इथे राहिला 1 1 मधून 1 गेला राहिला 0 म्हणजे 99.5 किलोग्रॅम हे तिसऱ्या पोत्याचं वजन निघालं आता या स्वाध्यायामधील शेवटचं गणित आणि या पाठामध्ये सुद्धा शेवटचं गणित पाहूया एका पेटीत 36 गोळ्या आहेत अशा 128 पेट्या बांधल्या आहेत एका पेटीत 36 प्रमाणे 128 पेट्या बांधल्या जर एका पेटीत 4 गोळ्या कमी भरल्या एवढ्या पेट्यापैकी एका पेटीत काय केलं 4 गोळ्या कमी भरल्या तर तितक्याच गोळ्या भरायला लागणाऱ्या पेट्या असतात म्हणजे पहा इथे काय केले एका पेटीत 36 गोळ्या किती 36 तर प्रमाणे 128 पेटे पण एका पेटीत 4 गोळ्या कमी भरल्या म्हणजे या 36 मधून काय करूया 4 वजा करूया म्हणजे उत्तर किती येते 36 मधून 4 गेल्यास राहिले 32 राहिले पण आता टोटल गोळ्या काढायच्यात आपल्याला तर काय करावं लागेल या 36 गोळ्याने 128 ला गुणायचं म्हणजे पहा 36 गुणिले 128 म्हणजे टोटल गोळ्या निघणार पण एका पेटीत काय 4 गोळ्या कमी आहेत म्हणून या संख्येला या 32 ने भागायचं भागाकार करायचा पहा 16 2 32 16 8 28 128 आता पुन्हा 2 1 2 2 1 2 उरला 1 झाले 16 2 8 16 हे पहा आता 18 गुणिले 8 18 8 144 म्हणजेच तितक्या गोळ्या भरायला 144 पेट्या लागतील किंवा असतील अशा पद्धतीने आज आपण पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया हा पाठ येथे समाप्त करत आहोत या पाठातील स्वाध्याय 2.1 ते 2.5 मधील सर्व गणितांचा सराव तुम्ही घरी करावा